नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहोत. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 48 अभ्यासणार आहोत. आजचा पेपर हा 25 मार्काचा असणार आहे. 25 तुम्हाला किती मार्क पडतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. प्लस जर तुम्ही पूर्ण पेपर टकटक कलम बघितला तर प्रश्नांचे स्वरूप आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात हे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये कळेल. तर आपला पॅटर्न असणार आहे सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. आणि आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरतीचं 80+ लेखी. तर पहिला प्रश्न आहे, भारतात सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश. मित्रांनो, कोणतं आहे? तर राजस्थान. ऑप्शन क्रमांक सी. चंद्रपूर जिल्हा कोणत्या खनिजांसाठी प्रसिद्ध आहे? मॅंगनीज, कोळसा, बॉक्साईट, लोहखनिज. कशासाठी प्रसिद्ध आहे? कोळसा. ऑप्शन क्रमांक बी. गंगेच्या ठिकाणी वसलेले वाराणसी शहर कोणत्या राज्यात आहे? बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश. कोणत्या राज्यात आहे आपल्या वाराणसी? उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक बी म्हणजे यूपी. वाराणसीलाच आपण काय म्हणतो? काशी, भोलेबाबाची काशी. महाराष्ट्रातील जेजुरी ठिकाण कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? खंडोबा, विठ्ठल, गणपती, शिवाजी महाराज. जेजुरीचं आपलं दैवत खंडोबा महाराज. ऑप्शन क्रमांक ए. जगातील सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्स कुठे आहे? ब्राझील, व्हेनेझुएला, पेरू, कोलंबिया. कुठे आहे सर्वात उंच धबधबा? एंजल फॉल्स, व्हेनेझुएला. ऑप्शन क्रमांक बी. भौगोलिक विषुववृत्त किती अंश रेखांशावर असतं? 0 डिग्री, 23.5 डिग्री, 66.5 डिग्री, 90 डिग्री. विषुववृत्त कशावर असतं? हे कायम 0 डिग्रीवर असतं, लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचा ॲन्सर असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, पुणे, नाशिक, नागपूर. कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न आपला रिपीट झालेला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए सातारा. सॉरी. हिमालयाच्या पायथ्याशी असलेली सुपीक पट्टी काय म्हणून ओळखली जाते? भांबर, तराई, बांगर आणि खादर. काय आपला हा हिमालय, हा त्याच्या पायथ्याशी जी जमीन येते, म्हणजे हा नदीचा उगम धरू आपण. नदी निघाली, नदीची जी सपाट जाग येते, सपाट भाग येतो, या सपाट भागातून जी जमीन येते त्या जमिनीस काय काय म्हणून ओळखलं जातं? भांबर, तराई, बांगर, खादर. काय म्हणून ओळखलं जातं? तराई. ऑप्शन क्रमांक बी. आणि आणखीन एक प्रश्न आहे की जुनी असलेल्या मातीला, म्हणजे त्याच्यावर असलेली माती, म्हणजे सारखा पूर येतो, त्याला काय म्हणतात? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य कोणते? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक. कोणतं? उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक सी. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता? हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, आर्टिक महासागर. कोणता सगळ्यात मोठा आहे पृथ्वीवरती? पॅसिफिक. ऑप्शन क्रमांक सी. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनेच्या शिफारशीनुसार किंवा शिफारशीवरून समाविष्ट केली? आचार आयोग, सुवर्णसी समिती, मंडल आयोग, सचार समिती. कोणती? सुवर्णसी समिती. ऑप्शन क्रमांक बी.
भारताचे राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात? पंतप्रधान, मंत्रिमंडळ, सर्वोच्च न्यायालय किंवा लोकसभा अध्यक्ष? कोणाच्या मंत्रिमंडळ? ऑप्शन क्रमांक बी. राज्यातील मंत्रिमंडळ कोणाचा सामायिक जबाबदारीखाली असते? मुख्यमंत्री, राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद? कोणाच्या? विधानसभेच्या सभेच्या. ऑप्शन क्रमांक सी. हे काय विचारलेलं आहे? राज्यातील. हा लक्षात राहू द्या, हा प्रश्न लक्षात राहू द्या. राज्यातील. जरी तर केंद्रातील विचारला असतं काय उत्तर येईल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण? इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी, सुषमा स्वराज? कोण आहे? ऑप्शन क्रमांक बी, प्रतिभाताई पाटील. आपत्कालीन स्थिती भारतात पहिल्यांदा कोणत्या वर्षी लागू झाली? 1962, 1971, 1975, 1984? कधी लागू झाली? भारत आणि चीन युद्ध झालं त्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आली. त्यावेळेस पंतप्रधान कोण होतात? इंदिरा गांधी. इंदिरा गांधी होत्या का? कोण होता 1962ला? चाचा नेहरू आणि चाचा नेहरूच होते ना. 1962ला चाचा नेहरू पंतप्रधान होते. इंदिरा गांधी तुम्हाला बघितलं कोण काय करत आहे? प्रेझेंट माइंडमध्ये आहे का? चला पुढचा प्रश्न. लोकपाल या पदाचा संबंध कोणाशी आहे? कार्यपालिका, न्यायपालिका, भ्रष्टाचार विरोधी संस्था, निवडणूक आयोग? लोकपाल म्हणजे लोकांसाठी केलेलं पाल म्हणजे भ्रष्टाचार, भ्रष्टाचारापासून मुक्तता. ऑप्शन क्रमांक सी. राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष? किती वर्षाचा? 6 वर्ष. ऑप्शन क्रमांक सी. 6 इयर्स. 1/3 हे किती? 2 इयर्स नंतर रिप्लेस होतात. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये कुठून घेतली आहेत? प्रास्ताविकता, मूलभूत अधिकार, राज्य धोरण, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य. कुठून घेतलेले? न्याय, स्वातंत्र्य, समता आपल्या प्रास्ताविकामध्ये असलेले. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम असं सुरू होतं ना, त्याच्यातून आपण घेतलेले आहे. प्रत्येक पुस्तकाच्या जे की स्टेट बोर्ड झालं, सेंट्रल बोर्ड, की त्यांच्या अगोदर आपलं जनगणमनाच्या अगोदर प्रतिज्ञा आणि प्रस्तावना असते. ती प्रस्तावना सगळ्यांनीच वाचली असेल. त्याच प्रस्तावनावरून आपल्याला प्रश्न येतोय पोलीस बनण्यासाठी. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण नियुक्त करतो? पंतप्रधान, संसद, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय? कोण करतं? मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती करतात. ऑप्शन क्रमांक सी. कायद्याचे राज्य ही संकल्पना कुठल्या देशातून घेतली आहे? इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि आयर्लंड? कायद्याचे राज्य म्हणजे 1935चा जो गव्हर्नमेंट इंडिया ऑफ ॲक्ट आहे तो एक कायदा आहे. त्या कायद्यानुसार आपण त्या कायद्यानुसार एक बघितलं आहे की इंग्लंडमध्ये किती सुरळीत राज्य व्यवस्था होती त्या काळात. त्यामुळे आपण ती संकल्पना अवलंबली. ती का अवलंबली आणि दुसरी का नाही? कारण ब्रिटिशांनी आपल्यावर जे 150 राज्य केलं होतं तर आपल्याला त्या रूलची सवय झाली होती. काय झाली होती? सवय. म्हणजे आपण ते लवकर अडॉप्ट करू शकत होतो आणि आपल्या देशासाठी फायदेमंद पण होते. त्यामुळे एक कायद्याचे राज्य हे ऑप्शन क्रमांक ए ही संकल्पना आपण इंग्लंड या देशातून घेतलेली आहे. रक्ताचा लाल रंग कोणामुळे येतो? पांढऱ्या पेशी, हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, प्लाझ्मा? कशामुळे रंगाला लाल रंग? रक्ताचा लाल रंग हिमोग्लोबिन. ऑप्शन क्रमांक बी. पृथ्वी सूर्याभोवती एक परिक्रमा किती दिवसात पूर्ण करते? 365, 366, 365.25, 364? किती दिवसात? ऑप्शन क्रमांक सी. 365.25. ऑप्शन क्रमांक सी. का करते?
दर 4 वर्षांना आपल्याला जे लीप इयर येतं, काय येतं? लीप इयर किंवा लीप वर्ष. त्यामुळे आपली पृथ्वी माता दर 4 एक परिक्रमा पूर्ण करायला दिवसात 365.25 दिवस लागतात. पुढचा प्रश्न, डीएनएचा शोध कोणी लावला? वॉटसन आणि क्रिक, न्यूटन, आईन्स्टाईन, रामानुजन. कोणी लावला डीएनएचा? वॉटसन आणि क्रिक. ऑप्शन क्रमांक ए. हा कोणी? गुरुत्वाकर्षण हा रामानुजनचा मॅथमॅटिक्सवाले, आईन्स्टाईन फिजिक्सवाले, आणि हा न्यूटन पण फिजिक्सवाला आहे. आणि डीएनए हा बायोलॉजीवाला आहे. सायन्सचे पण बायोलॉजीमधला येणार, लक्षात राहू द्या. आणि हे तिन्ही शास्त्रज्ञ कोण आहे? फिजिक्सवाले, फिजिक्सवाला. हिरवळ म्हणजे झाडांमध्ये कोणते रंगद्रव्य असतं? क्लोरोफिल, हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन, कार्बन. कशामुळे होतं हिरवळ झाडामध्ये, पानामध्ये? ऑप्शन क्रमांक क्लोरोफिल. ते कशामुळे होतं? फोटोसिंथेसिस प्रक्रिया. आता फोटोसिंथेसिसला काय म्हणतात? प्रकाश विश्लेषण. या प्रक्रियामुळे झाडामध्ये हिरवळ रंगद्रव्य आढळून येते. पुढचा प्रश्न, सूर्याचा ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? अणुभंजन, अणुसंलयन, दहन, ॲसिडेशन. सूर्य हा स्वतःच एनर्जी बनवतो. तो कशामुळे? अणुसंलयन. ऑप्शन क्रमांक बी, अणुसंलयन. संगणकाच्या मेंदूला काय म्हणतात? हार्ड डिस्क, सीपीयू, रॅम, कीबोर्ड. काय म्हणतात? सीपीयू. ऑप्शन क्रमांक बी. आज 26 वर्ष झाले. चला, एक प्रश्न एक्स्ट्रा होता आपल्याला, तर तरी पण तुम्हाला एक प्रश्न ऑफ, तुम्हाला 25 मार्काचा पेपर आहे. अशा प्रकारे आज आपण 25 मार्काचा पेपर सॉल्व्ह केलेला आहे. किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या चांगल्या मित्रांना सांगा की पोलीस भरतीसाठी जो अभ्यास करायसाठी लाईक करा, शेअर करा. आणि काही त्रुटी असेल तर कमेंट पण करा, व्हिडिओला डिसलाईक पण करा. आणि सांगा सर असा इश्यू आहे, तुम्ही याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तरी बी नक्की कमेंट करा. आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.